टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जय जय श्री राम, बोलो पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोलो बद्रीनाथ महाराज की। योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 178वा हा खंड हरिनाम सप्ताह आणि या आजच्या पावन अशा प्रसंगी आपले सर्वांचे श्रद्धास्थान सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, तसं आदरणीय परमपूजनीय महंत श्री रामगिरी महाराज यांना माझा शतशः नमस्कार। कार्यक्रमास उपस्थित आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे सहकारी मित्र, आमचे नेते माननीय विखे पाटील साहेब, आपले या भागातले स्थानिक आमदार बोरनारे साहेब, सुदर्शन चॅनलचे मालक श्री चव्हाणजी, चव्हाण के कसं काय आलं ते आपल्याकडे के कुठून आलं? दिल्लीत जाऊन के लागले। उपस्थित आपले सर्व आमदार, माजी आमदार, सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेल्या सर्व भक्त वारकरी बंधू भगिनी मातांनो, सर्वांना माझा नमस्कार। आपल्या हिंदू धर्माने आणि वारकरी संप्रदायाने सर्वेपी सुखी संतु सर्वे संतु निरामया वसुदेव कुटुंबकम असा विशाल दृष्टिकोन आपल्या जगाला दिला। आज वारकरी संप्रदाय आणि आपला हिंदू धर्म यांनी जगाला विशाल असा दृष्टिकोन दिलेला आहे। आणि खरं म्हणजे आम्ही येत असताना हेलिकॉप्टरमधून महाराज बघितलं, इतके लोक, इतके वारकरी, इतके भाविक, इतके भक्तगण। आम्ही अनेक सभा करतो, आता मी पण 35 वर्ष झाले आमदार आहे, 3 वेळा मंत्री झालो, आम्ही सगळे सिनियर सोबतच आहोत, पण इतकी गर्दी आणि ती कुठे टेंट नाही, कुठे सावलीचं ठिकाण नाही, कुठे झाड झुडूर पण दिसत नाही, पाण्याची कुठे जवळपास व्यवस्था नाही। नाहीतर आम्ही जर सभा घेतली तर लोकांना काय काय करावं लागतंय आम्हाला माहित आहे। गाड्या आता सध्या तर मोठ्या गाड्या चालत नाही, टेम्पो ट्रक ट्रॅक्टर चालत नाही, गाडी पाहिजे, गाडी पाहिजे ती पण एसी पाहिजे। खूप कसरत असते आमची, आणि आम्हाला मोठी सभा घ्यायची लागभर लोकांची तर केवढी कसरत करावी लागते आम्हाला कल्पना आहे। पण इथे न बोलवता, न कुठलं वाहन देता, न कुठलं पाण्याची व्यवस्था आहे आणि तुम्ही शांततेत बसलेला आहात। नाहीतर इथे आमची सभा असली, राजकीय सभा असली तर अर्धे पोलिस दिसतात, बैस खाली उठू नको, बैस खाली उठू नको। पण इथे तुम्ही एक जण सुद्धा मध्ये उठत नाहीये, एक जण मध्ये बोलत नाहीये। महाराजांनी आपल्याला आज्ञा दिली की शांत बसा, पिन ड्रॉप सायलेंट। हा वारकरी संप्रदायाची महिमा आहे, ही आपली संस्कृती आहे। आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलात, म्हणून गेले 3 वर्ष झाले मी सतत आपल्याकडे येतोय, आपल्या दर्शनासाठी येतोय। एवढा अथांग समुद्र, हा महासागर जनतेचा, वारकऱ्यांचा, याचं दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी येत आहे। अतिशय पवित्र स्थान आहे महाराजांचं आमचं। तर मी आता पंढरपूरलाच आपली भेट झाली होती, मी मठात येऊन गेलो होतो आणि म्हणून या ठिकाणी दरवर्षी यावं असं मला वाटतं। यावर्षी माननीय मुख्यमंत्री मोदींनी मला आधीच सांगितलं की आपल्याला जायचंच आहे। मी म्हटलं महाराज भेट घेतो, नाही आपण त्यांच्या भेटीला तिथे जाऊ, महाराजांना इकडे बोलायचं नाही मुंबईला आपल्या घरी, असं साहेबांनी सांगितलं। आणि आता मी या ठिकाणी आलेलो आहोत, जास्त वेळ मी आपला या ठिकाणी घेणार नाही। पण आपण जी कामं सांगितली महाराज, रस्त्याने खराब होते, आपण रस्त्यांना पैसे दिले, 1 रस्ता, 2 रस्ता, 3 रस्ता त्याला दिले, पुलाला पैसे दिले। आपलं या ठिकाणी मोठं शेड, मला वाटलं तर यावर्षी आपण त्याचं उद्घाटन करू, आपण त्यातच बसून कार्यक्रम घेऊ, पण तो अजून अपूर्ण आहे। मला वाटतं अजून 2-3 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल। एक मोठा डोम 1 एकर पूर्ण जागेमध्ये, खरं म्हणजे तो एवढ्या लोकांना पुरणार नाही, पण नित्याचे कार्यक्रम घेणं तो पुरेसा आहे। त्यासाठी पण 7 कोटी रुपये या ठिकाणी दिले। पण
नवरात्रामध्ये आपल्याला त्याचं उद्घाटन करायचं. महाराजांनी सांगितलं नवरात्रात तुम्ही या, उद्घाटन करू. मुख्यमंत्री मोदींना आपण त्यावेळेला बोलू, त्यावेळेला या ठिकाणी बोलू. निश्चित ते या ठिकाणी त्यानिमित्ताने भेट पडेल. पण आपल्या मनामध्ये जो या सगळ्या भागाचा आराखडा आहे, ज्या ज्या सुधारणा करायच्या आहेत, कारण तीर्थक्षेत्र झालेलं आहे. हो, ही आपली खरं म्हणजे खरं काशीच झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येवर तुम्ही या ठिकाणी येतात, तुमचं श्रद्धा या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याचा विकास होणं ही काळाची गरज आहे. निश्चित विखे पाटील साहेब या ठिकाणी पालकमंत्री आहेत, आम्ही आहोत, आमदार साहेब आहेत आणि मुख्यमंत्री तर आहेत. हे सरकार आपलं आहे, हे आपल्या धर्माचं सरकार असं मी म्हणेन, आपलं सरकार. अयोध्येतून बघा, गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून आम्ही त्या प्रतीक्षेत होतो. ते श्रीरामाचं आमचं श्रद्धास्थान अयोध्येचं मंदिर किती डौलामध्ये आज उभं आहे. काशी विश्वेश्वराला जा, तुम्ही त्या ठिकाणी उज्जैनला जा, सगळ्या ठिकाणी देशात जी जी आपली श्रद्धास्थान आहेत, भक्तिस्थान आहेत, जी केंद्रस्थान आहेत आमची हिंदू धर्मियांची, ती कशी ते डौलाने उभी आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी त्याचा सगळा उद्धार केलेला आहे. आणि म्हणून निश्चित आपण काळजी करू नका. जे जे आपल्याला लागेल, जे जे आपल्याला करायचंय, मग कुंभमेळ्याच्या निमित्तानं असेल, माननीय मुख्यमंत्री तर आपलेच आहेत, विखे पाटील या ठिकाणी बसलेले आहेत, शिंदे साहेब सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी नसतात, अजितदादांची आता तिजोरीच्या चाव्या आहेत. आपण सर्व एक आहोत. तुम्हाला जे लागेल, तुम्ही जे मागाल ते देण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्री महोदयाची आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, बोलायसारखं खूप आहे, पण आम्हाला पुढच्याही प्रवासात जायचंय. पण त्यापेक्षा मुख्यमंत्री महोदयांना आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. पुन्हा मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आम्हाला महाराज आपण या ठिकाणी बोलावलं, आमचं आदरातिथ्य केलं, आपला दर्शनाचा योग आपला आम्हाला या ठिकाणी आला दिला, त्याबद्दल आमचं सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.